भारताची प्रगती वेगाने होत असून येत्या काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊ शकेल। चीनपेक्षा भारत हीच खऱ्या अर्थाने जगासाठी उत्पादन केंद्र होऊ शकेल। यासाठी वित्तीय संस्थांची जबाबदारी वाढली आहे। महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहकारी बँकांचे मोठे योगदान असून महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक परकीय गुंतवणूक होत आहे, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे। जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी महाराज, बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब, उपाध्यक्ष ॲडव्होकेट अलका पेटकर, संचालक सीए माधव माटे, प्रभाकर परांजपे, मकरंद अभ्यंकर, सीए किसन खानेकर, किरण गांधी, मंदार लेले, अमित गैसास, मंदार फाटक, पद्मजा कुलकर्णी, श्रीरंग पारसपाटकी, मिलिंद लिमये, कानिफनाथ भगत, श्रीकांत पोतनीस आदी उपस्थित होते। बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बौद्धचिन्हाचे अनावरण करण्यात आले। तसेच बँकेची गृहपत्रिका गरुड झेप विशेषांकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले। देवेंद्र फडणवीस म्हणाले, बँकिंगमध्ये अनेक बदल घडत आहेत। मूळ विचार न सोडता या बदलांना अनुसरून मार्केटची समरस व्यवस्था बँकांना उभ्या कराव्या लागतील। जेव्हा आपण प्रगती करतो तेव्हा त्या प्रगतीला धरून राहावे लागते। प्रगतीसोबत येणाऱ्या आव्हानांचा सामना देखील करावा लागतो। आज सहकार क्षेत्रात स्पर्धक जास्त आहेत। आपण एकमेकांना सोबत घेऊन जर पुढे गेलो तर सगळ्यांचीच प्रगती होईल। चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य ग्राहकांना व्यवसाय सुरू करण्याचे धाडस जनता बँकेसारख्या सहकारी बँकांनी दिले। सरकार काही मर्यादेपर्यंतच सरकारी नोकऱ्या निर्माण करू शकते, मात्र अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखो नोकऱ्या आणि उद्योग निर्माण झाले आहेत। त्यामुळे बँकांनी यापुढील काळामध्ये तरुणांना आणि विशेष करून छोट्या उद्योजकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करावी। भूषण स्वामी महाराज म्हणाले, जनता सहकारी बँकेची वाटचाल ही रामदास स्वामींनी घालून दिलेले विचार आणि मूल्यांवर आधारित आहे। त्यामुळेच ही बँक सर्वसामान्यांसाठी केवळ एक बँक नव्हे तर एक विश्वासाचे दृढ नाते निर्माण झाले आहे। आज आपण पाहतोय की भारत हा एक अतिशय वेगाने विकसित होणारा राष्ट्र झालाय। आपण गेल्या 9 वर्षातली प्रगती बघितली तर 11व्या क्रमांकावरनं आपली अर्थव्यवस्था जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आता झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, पावणे 200 वर्ष ज्यांनी आपल्याला लुटून स्वतःची अर्थव्यवस्था मोठी केली, त्या इंग्रजांच्या अर्थव्यवस्थेला देखील आता आम्ही मागे टाकलाय आणि त्यांचे पुढारी घेतोय। आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी हे स्पष्टपणे सांगितलंय की 2030 सालापर्यंत आम्ही जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असणार। आणि आपल्याला दिसतंय जगाच्या पाठीवर भारताकडे प्रचंड आकृष्ट होणारे अशा प्रकारचे उद्योग आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेषतः कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात चीनने जी काही जगाची सप्लाय चेन आहे त्या सप्लाय चेनला एक प्रकारे फेल केलं, नापास केलं, त्यावेळी जगामध्ये आता उद्योग कुठे लावला पाहिजे या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचार सुरू झालेला आहे। आपण पाहतो की जवळपास 20, 25, 30 वर्ष चीनने जगाची फॅक्टरी म्हणून काम केलं। जवळपास जगाचं 30-35% उत्पादन एकट्या चीनने त्या ठिकाणी केलं। जगातल्या अमेरिका असेल, युरोपियन देश असतील, प्रगत सगळ्या राष्ट्रांनी चीनचा फॅक्टरी म्हणून उपयोग केला, तिथे इन्व्हेस्टमेंट केली, तिथे टेक्नॉलॉजी आणली। जपान सारख्या देशाने, जो प्रगत देश होता, या देशाने देखील मोठ्या प्रमाणात आपलं डायव्हेस्टमेंट हे चीनमध्ये केलं। पण सगळ्यांच्या लक्षात आता हळूहळू हे आलं की कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे चीनचा व्यवहार राहिला, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्सच्या संदर्भात ज्या प्रकारे चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करून सगळे इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स ब्रीच केले आणि सगळ्या टेक्नॉलॉजीज या कॉपी केल्या, आणि जगाच्या लक्षात आलं की आता चीन ही काही सेफ जागा राहिलेली नाही। आणि अशा वेळी आता जगामध्ये सगळे जे उद्योग आहेत हे चीनमधनं बाहेर पडत आहेत। त्यातले काही उद्योग पूर्णपणे बाहेर पडत आहेत। काही लोकांनी चायना +1 म्हणजे चायनात तर राहायचं, पण बाहेर कुठेतरी अजून एखाद्या देशामध्ये आपला उद्योग हा त्या ठिकाणी स्थापित करायचा, अशा प्रकारचा विचार सुरू केलाय। आणि मग हा विचार केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये
काही साऊथ ईस्ट एशियन देशामध्ये ते गेले, पण आज परिस्थिती अशी आहे की या साऊथ ईस्ट एशियन देशांमध्ये एवढं उद्योग सामावून घेण्याची परिस्थिती देखील नाही, त्यांच्याकडे तेवढं ह्युमन रिसोर्स मानव संसाधन देखील नाही, याला पुरेल एवढी वीज निर्मिती देखील ते करू शकत नाही. आणि म्हणून आता हे सगळ्या देशांच्या लक्षात आलंय किंवा उद्योगांच्या लक्षात आलंय की याच्या पुढे आपल्याला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड किंवा सप्लाय चेन करता प्रमुख जागा जर कुठली बनवायची असेल तर ती आपल्याला भारत बनवावा लागेल. आणि त्यामुळे आज जगातनं मोठ्या प्रमाणात उद्योजक हे भारतामध्ये येत आहेत. मी या ठिकाणी पुण्यामध्ये आहे आणि पुणं ही तर आपली उद्योग नगरी आहे, पुणं ही आपली IT नगरी आहे, पुणं ही आपली मॅन्युफॅक्चरिंगची नगरी आहे. पुण्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि दर आठवड्याला जगातनं कोणीतरी या ठिकाणी महाराष्ट्रात येतं, पुण्यात येतं आणि आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे अशा प्रकारची या ठिकाणी आमच्याकडे त्यांच्याकडनं विचारणा होते. आणि मला सांगताना आनंद वाटतो की 2014 ते 19 ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. आणि पहिल्या क्रमांकावर म्हणजे किती, तर एक वर्ष असं होतं की देशात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या 42% महाराष्ट्रात आली. दुसरं वर्ष असं होतं की जगात जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्याच्या 49% महाराष्ट्रात आली. मात्र मध्यंतरीच्या 2 वर्षामध्ये एक वर्षी कर्नाटक पहिल्या क्रमांकावर गेला, दुसऱ्या वर्षी गुजरात पहिल्या क्रमांकावर गेला. पण तुमच्या आशीर्वादानं पुन्हा या ठिकाणी सत्ता बदल झाला आणि आता नुकतेच जे काही रिझल्ट आले त्याच्यामध्ये पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर गेलेला आहे. हाच नंबर 1 झालाय. पुढच्या वर्षीचा क्वार्टर आला त्यातही नंबर 1 महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रच नंबर 1 राहणार आहे. आज आपण पाहतोय की इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळं जे डिजिटल मार्केट आहे हे मार्केट कॅप्चर करायचं असेल तर बँकांना देखील त्या मार्केटशी समरस अशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे तुम्ही कोर बँकिंग सोल्युशन सुरू केलं, ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल बँकिंग सुरू केलं, आज तुम्ही ऑनलाईन अनेक योजना सुरू केल्या, तर आता हे जे काही आधुनिक जग आहे या आधुनिक जगामध्ये आजच्या ज्या आमच्या आधुनिक आवश्यकता आहेत त्या आवश्यकता देखील जनता बँक निश्चितपणे पूर्ण करेल. आणि मला विश्वास आहे की हे सगळं करत असताना ही आधुनिकता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळी आपलं नेहमीचं मत असतं की पुण्य पुरातन नित्य नूतन, त्याच्यामध्ये जे चांगलं आहे ते न सोडता जे योग्य आहे ते नव्याने स्वीकारायचं. आपला जो काही मूळ विचार आहे, आपला लोकांच्या प्रति प्रतिबद्धता आहे, आपली जी काही एक विश्वस्ततेची भावना आहे, या सगळ्या गोष्टी कायम ठेवून ज्यावेळेस बँक पुढे जाईल त्यावेळेस मला विश्वास आहे की आज आपण 75 वर्षात जे काही मिळवलं आहे, जे प्रेम मिळवलं आहे, त्याहीपेक्षा अधिक व्यवहार, त्यापेक्षा अधिक विश्वास हा आपण निश्चितपणे मिळवाल हा मला विश्वास आहे. याच जाणीवेने की आज आपण आहोत ते बँकेमुळे आहोत. अदरवाईज अनेक वेळेला अशी स्टेज आली की आपण संपलो आहोत, लोक आपल्या दारात येऊन बसणार आहेत. आणि त्यामुळे सहकारी क्षेत्रातली बँक ही जर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली नसती तर सर्वसामान्य माणूस कधी व्यवसाय सुरू करू शकला असता. आज सकाळीच मी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ जे सरकारचं आहे, ज्याने 15 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिल्यामुळे 70,000 तरुणांनी ते कर्ज घेतलं. त्यातल्या 5,000 लोकांनी आतापर्यंत 5 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपलं कर्जही परत केलं, कारण दर महिन्याचा हप्ता भरल्याशिवाय व्याजाची प्रतिभूती होत नाही, खूप रेग्युलर पेमेंट होता. तर त्या ठिकाणी आज 6,000 जणांची व्याजाची प्रतिपूर्ती एका क्लिकवर करण्यासाठी त्यांना मला बोलवलं होतं. तर मी त्यांना उद्दिष्ट दिलं होतं की सगळ्यांचा बॅकलॉग तुम्ही 17 तारखेला रात्री 12पर्यंत संपवा, तर मग मी तुमच्या सगळ्याच्या कार्यक्रमाला येईन. त्याप्रमाणे मी सकाळी तिथे गेलो आणि मला असं लक्षात आलं की ती सगळी आकडेवारी पाहून की अशा प्रकारच्या वित्तीय संस्था नसेल तर सर्वसामान्य माणूस काम करू शकणार. एका बाजूने मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मोठं आंदोलन सुरू आहे, ते मिळालंच पाहिजे. म्हणजे देवेंद्रजींनी कुणालाही जमलं नाही ते केलं. मराठा समाजाला आरक्षण दिलं, हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात 1 वर्ष टिकवलं, नंतर सरकार गेलं ते टिकलं नाही.
नव्याने सरकार आल्या, देवेंद्रजींची रात्रंदिवस धडपड चाललेली की पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन जी सुप्रीम कोर्टामध्ये आहे ती नीट चालवावी, ज्या गोष्टी मांडता आल्या नाही त्या मांडाव्यात आणि पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं. पण त्याच्याबरोबरीने जर हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ माननीय देवेंद्रजींनी सुरू केलं नसतं, सुरू आधी झालं होतं पण ते मृतावस्थेत होतं, त्यांनी त्याला ऊर्जितावस्था आणली, तर 70,000 तरुण तरुणींना उद्योग करता आला नसता. मी आज माझ्या सकाळी माझा जो इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये मांडली की दरवर्षी 10,000 जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या निघतात. यावर्षी फक्त 75 वर्ष स्वातंत्र्य झाल्यामुळे 75,000 मी क्रिएट केलं म्हणजे खाली जागा होते त्या भरणं ठरवलं किंवा 75 वर्षे स्वातंत्र्य झाले 75, पण अदरवाईज 10,000च्या वर सरकारी नोकऱ्या निघत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं 13%, म्हणजे दरवर्षी 2600 जणांना नोकऱ्या मिळाल्या असतात. पण इथे 70,000 लोकांनी 15 लाख रुपये घेतले, प्रत्येकाने 5 लोकांना तर रोजगार दिला असेल, 3.5 लाख जॉब्स क्रिएट झाले. त्यामुळे व्यवसायामधली ताकद ही स्वतःपेक्षा इतरांना रोजगार मिळवून देण्याची असल्यामुळे ती व्यवसायाची ताकद बँक निर्माण करतात. ती पाठीमागे वरत आहे, घे तुला अजून 21 लाख रुपये देतो तुला, नाही माझी कागदपत्र घेऊन काहीतरी करून घेऊन टाक. नॅशनलाइज बँक काही करते, ते म्हणतात चलो पेपर्स लेकर आहो. आणि त्यामुळे ही बँक आणि अशा सगळ्या सहकारी क्षेत्रातल्या बँका त्या वाढण्यातूनच जो नवीन वर्ग व्यवसाय देतो